दुसऱ्या दिवशी कुठं उगवतो? ते म्हटले पुन्हा इकडे उगवतो. म्हटलं मग तो रात्रीतून तिकडे कसा जातो? तर एक जण म्हटला तो जमिनी खालून जातो, आणि दुसरा एक मुलगा म्हटला तो आभाळातून जातो. मग मी त्याला विचारलं तो आभाळातून जातो मग दिसत कसा नाही? त्यानं सांगितलं तो चंद्रासारखा दिसतो. आता या मुलाला मठ्ठ म्हणणं अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता होती. त्याला असं वाटलं की सूर्य पुन्हा तिकडे जाताना तो चंद्रासारखा दिसत असेल. चंद्र आणि सूर्य वेगळा आहे हेच त्याला मान्य नव्हतं. तुम्हाला सांगतो आपल्यामध्ये जे जे काही आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. कोणात कल्पकता जास्त असते, कोणामध्ये प्रतिभा असते, प्रज्ञा असते. प्रज्ञा म्हणजे काय? गणितामध्ये याचा खूप उपयोग होतो. तुम्हाला गणित चांगलं येतं का? अनेकांना येतं, अनेकांना येत नाही. तुम्ही लहान मुलांना एक प्रश्न विचारा पटकन, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड, कशाचं वजन जास्त भरेल? कशाचं? लोखंडाचं. काही जण म्हटले लोखंडाचं, आणि एक जण म्हटलं दोन्ही एकसारखं भरेल. आता उत्तर हेच आहे, पण लहान मुलं काय म्हणतील? लोखंडाचं, कारण त्यांच्या डोळ्यासमोर असं असतं लोखंड जड आहे, कापूस हलका आहे. गणित आपल्याला येतं